मराठी पाऊल पडते पुढे. कुठे? शेअर बाजारात. अरे हा, मराठी पाऊल पडतच आहे कुठे? खरंच शेअर बाजारात मराठी माणूस मागे पडतोय. पण का? कारण पॉईंट वाईज बघूयात. शेअर बाजार फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे ही एक समजूत. प्रत्येक मराठी घरामध्ये असा एक विचार केला जातो की शेअर बाजार म्हणजे आपलं काम नाही, ते फक्त श्रीमंत लोकांचं काम आहे. कारण की तिथे गुंतवणूक करायला खूप मोठं भांडवल लागतं. पण तसं अजिबात नाही आहे. ही मानसिकता आपण मराठी माणसाने सोडली पाहिजे. अगदी 50 रुपयापासून 500 रुपयांपासून तर लाख रुपयांपर्यंत शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करता येते. शेअर बाजारात माझं ओळखीचं कोणी गुंतवणूक करताय का, ही मानसिकता. बऱ्याचदा असा विचार केला जातो की माझा मित्र कोणी नातलग शेअर बाजारात गुंतवणूक करताय का, तो करत असेल तर आपण करूया. पण ही मानसिकता आपण बदलायला हवी. आपण सुरुवात करायला हवी. एकदा नुकसान झालं की शेअर बाजारातून कायमचं दूर राहणं. शेअर बाजार ही एक कला आहे, ती हळूहळू आत्मसात केली पाहिजे. शिवाय शेअर बाजाराचा जर अभ्यास व्यवस्थित केला तर शेअर बाजारात आपण नफासुद्धा कमवू शकतो. कदाचित एखाद्या वेळीच आपल्याला नुकसान झालं आणि तेच आपण डोक्यात धरून ठेवलं आणि कायमचं शेअर बाजारापासून दूर राहिलो तर आपलं खूप मोठं भविष्यात नुकसान होऊ शकतं. शेअर बाजारात लॉंग टर्म व्ह्यू आवश्यक आहे. बऱ्याचदा मराठी माणूस काय म्हणतो की आपल्याला झटपट नफा कुठून मिळू शकतो, त्यामुळे शेअर बाजार हे झटपट नफा कमवण्याचं माध्यम म्हणून मराठी माणूस समजला जातो. पण तसं नाही आहे. मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायला हवी. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये खरंच फायदा होतो. शेअर बाजार म्हणजे सट्टे बाजार ही समजूत अतिशय चुकीची आहे. शेअर बाजारात जर तुम्ही अभ्यास न करता इंटरडे ट्रेडिंग केलं तर तुमचं नुकसान नक्कीच होऊ शकतं. किंवा बऱ्याचदा ट्रेडिंग केल्यानंतर नुकसान झालं तर ते नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा पुन्हा ट्रेडिंग केलं जातं. पण ही पद्धत चुकीची आहे. याला सट्टे बाजार म्हणता येईल. पण व्यवस्थित गुंतवणूक सतत करत गेलात तर दीर्घावधीमध्येच म्हणजे लॉंग टर्ममध्ये तुम्ही नक्कीच मोठी एक अमाऊंट तयार होऊ शकते. सुरक्षित गुंतवणुकीची मानसिकता हे जरी बरोबर असलं तरी घर, सोनं, जमीन या पलीकडे आपण गुंतवणूकच करत नाही. त्यामुळे रिस्क थोडीशी घ्यायला हवी आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक नक्कीच करायला हवी. कारण की शेअर बाजारामध्ये वेल्थ क्रिएशन होते. पैशाबद्दल बोलणं थोडंसं लाजिरवाणं समजलं जातं. होय, मराठी माणसातल्या घरातली हीच मानसिकता आहे. आपण पैशाबद्दल कधीच ओपनली चर्चा करत नाही. आपल्या घरच्या सदस्यांसोबत आपण पैशांबद्दल चर्चा केली पाहिजे की गुंतवणूक कशात केली पाहिजे, कुठल्या गुंतवणुकीनं जास्त फायदा होऊ शकतो, नफा कशातनं मिळू शकतो. तर हे पॉईंट्स आपल्या घरामध्ये, मराठी माणसांच्या घरामध्ये बऱ्याचदा बोलले जात नाही. तर यावर आता उघड चर्चा झाली पाहिजे. म्हणून आपल्याकडे फायनान्शियल लिटरसी अगदी कमी आहे. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय ही मराठी माणसाची सगळ्यात वाईट सवय आहे. आपण स्वतः अभ्यास केला, सतत आपण नवीन काही ना काही शिकलं पाहिजे. आपण बऱ्याचदा मित्रांवर अवलंबून असतो की आपला मित्र आपल्याला सांगेल, काहीतरी टिप देईल किंवा कोणीतरी आपल्याला आणखीन या क्षेत्रातला कोणीतरी आपल्याला सांगेल आणि त्यावरून आपण गुंतवणूक. तर असं दुसऱ्याच्या सल्ल्यावर अवलंबून निर्णय अजिबात घेऊ नका.